नमस्कार, मी जयश्री आर्टमध्ये खूप खूप स्वागत. कशा आहात? आनंदात मजेत आहात ना? श्रावण महिना चालू झालं की श्रावण महिन्यात नागपंचमी, गणपती एका पाठोपाठ सण चालू होतात, उपवास असतात. आता नवरात्र येणार आहे. नवरात्रात आपण काय करायचं? थाली करूया उपवासाची मस्तपैकी, झणझणीत गोड असं पूर्ण थाली बनवूया. चला, तयार आहात ना तुम्ही सगळे बघायला? तयार व्हा आणि चला बघायला. साहित्य: भगर आणि साबुदाणा. 1 किलो जर भगर असेल, 1 वाटीभर साबुदाणा घालायचं, कारण चिकटपणा यायला पाहिजे आपल्याला भाकरीला. आणि भेंडी, हिरवी मिरची, मीठ, तेल, लिंबू, जिरं, शेंगदाणे, लाल भोपळ्याचे काप करून घेतलेले, साबुदाणा, साखर. आपण सुरुवात काय करूया? भेंडीची चटणी करायची. त्यामुळे मी बारीक काप करून घेतलेले, स्वच्छ धुतले, धुवून पुसून बारीक काप केलेले. आता हे काय करायचं? आपल्याला भाजून घ्यायचे आणि ह्याची मस्तपैकी चटणी करायचं. कारण कसं आहे, नवरात्र जे म्हणतो आपण, नवरात्रात उपासाला कसं भेंडी, लाल भोपळा, बटाटा हे सगळं चालतंय. पण एवढंच की ह्यात कसं कांदा, जिरं वापरायचं, पण मोहरी नाही वापरायचं, कांदा वगैरे वापरायचं नाहीये, हळद नाही वापरायचं. मग आता आपण हे भाजून घेऊया. आता बघा, भेंडी घातलेली आहे छान. एकदम आपण एखादा छोट्या चमच्यानं तेल घालूया, म्हणजे भेंडी छान खमंग असं भाजली जाते. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. बस, कढई तापलेली आहे. त्यामुळे आपण असं काय करूया, मीडियम गॅसवर छान करू, खरपूस असं भाजून घ्यायचं. आपल्याला खरपूस भाजलं ना, चटणी खूप छान लागते. एरवी जर तुम्हाला करायचं झालं, नवरात्रात एक लसूण वगैरे वापरायचं नाही, कांदा लसूण वगैरे. तर आता काय करायचं, आपल्याला एरवी पण का भेंडीची चटणी खायची असेल तर लसूण घालायचं, लसूण, कढीपत्ता, मग तर एकदम छान होणार ही चटणी. आता बघा, भाजलेले अजून थोडं व्हायलाच पाहिजे ह्याला, कारण अजून बघा ना, कलर पण आहे हिरवंगार. थोडं भाजले गेलेले आहेत. पण आता अर्धं जेव्हा भाजलं जात आहे, तेव्हा त्यात ना पण थोडं हिरवी मिरची घालायची, म्हणजे कसं हिरवी मिरची पण भाजून येणार ह्या भेंडीबरोबर. त्यामुळे थोडंसं हिरवी मिरची घालूया. पण हिरवी मिरची मी बारीक असे तुकडे केलेले आहेत. हे भाजीला पण वापरणार आहे आणि चटणीला पण. जसं तिखट हवं आहे तेवढंच घालायचं. जर तुम्हाला सप्पक आवडत असेल उपासात तर थोडं कमी घालायचं. नाही, उपासामुळे मला तोंडाला चव नाही आहे, थोडं झणझणीत करू तर जास्त टाकायच्या मिरच्या, आपल्यावर आहे, तिखट जसं पाहिजे तसं. आता मी ह्याच्यात मिरच्या टाकते बरं का. बघा आता तुम्ही, एक ते 3 ते 4 मिरच्या आहेत बघा, एवढेच टाकते. आता मी मीडियम करणार आहे, जास्त झणझणीत नाही, जास्त सप्पक नाही, तर मीडियम करायचं. आपल्याला जसं मिरची पाहिजे तसं घालायचं आपण. आता हे बघा, ह्या भेंडी बरोबर आपल्या मिरच्या पण भाजून निघतील मस्त असं. मग त्याची चव खूप छान लागते, दोन्ही खमंग भाजलं ना आपण. आणि हे काय करायचं, खलबत्त्यात चेचून घ्यायचं, थोडं थंड होऊ द्यायचं. थोडं थंड झालं की खलबत्त्यात चेचायचं. मिक्सरपेक्षा कसं खलबत्त्यात खूप छान लागते चव याची. मिक्सरला कसं भेंडी आधी चिकट असतात, त्यामुळे चिकट होतात. त्यामुळे खलबत्त्यात जर आपण चेचलो दगडाच्या, तर चिकटपणा कमी होतो. हे बघा, आपले भेंडी किती छान भाजलेत की नाही, खरपूस असं. आणि लोखंडाच्या कढईमध्ये भाजले, ते अजून खरपूसपणा छान येणार. आता काय ना, अजून एक टिप्स देते तुम्हाला. भाजी करताना आपण काय करायचं, आता मिरची घातलेली याच्यात, पण भाजी जेव्हा करतो तेव्हा काय करायचं आपण भाजी करताना, की थोडं भेंडी असंच परतून घ्यायचं, म्हणजे चिकटपणा कमी होतो भाजीचा. असे छोटे टिप्स असतात. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपलं चॅनल आहे ना. आता मी गॅस बंद करते, कारण हे काढून घ्यायचं आपल्याला. बाजूला ठेवते सध्या हे असंच. आणि आपण काय करायचं, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं थंड व्हायला. आणि जो थंड होतोय तोपर्यंत आपण लाल भोपळ्याची भाजी करून घेऊया, कारण चटणी झाली की आता चेचलं की चटणी तयार होणार आहे. तोपर्यंत आपण भाजीला फोडणी घालू, म्हणजे भाजी पण शिजते ना आपली छान. चला, आपण भाजी करूया. हे काय काढली, आता थंड व्हायला ठेवते. थंड होईस्तोवर आपण भाजी करूया. आपलं आता कढई तापलेलं आहे, त्याच्यात तेल घालूया आपण कढईमध्ये. भोपळ्याच्या भाजीला काही जास्त तेल नाही लागत. आता हे तेल तापलं की आपण जिरं टाकूया. कसं आहे, उपासाला जिरं चालतंय. थोडंसं जिरं जास्त टाकायचं, म्हणजे चव छान लागते भाजीला.
आणि थोडी हिरवी मिरची घालायची, मगाचेच तुकडे राहिलेले तेच घालते. परतून घ्यायचं मिरची, म्हणजे तिखटपणा छान सगळीकडे लागणार ना तेलात परतून घेतल्यामुळे. तर आपलं हे भोपळा बारीक चिरून घेतलेलं आहे मी, चिरून धुवून ठेवलेलं स्वच्छ. आता हे थोडं परतून झालं की ह्याच्यात मीठ घालून घेऊया आपण, आणि शिजल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं. आणि हे भोपळा लगेच शिजत असतं, कारण याला मीठ टाकलं की त्या मिठाला पाणी सुटते. झाकून ठेवायचं वाफायला. आता त्याच्यात थोडंसं मीठ घालते चवीनुसार. आणि हे भोपळा लाल कसं आहे, थोडं गोडवा असतं याच्यात, त्यामुळे याला काही साखर वगैरे घालायची गरज नाही. ते बघा याला पाणी सुटून आलं आहे बघा, मीठ घातलंय ना, पाणी सुटते ना, ते आता ह्या पाण्यातच आपली भाजी शिजून निघते. त्याला थोडं आपण झाकून ठेवूया, झाकून मस्तपैकी बारीक गॅसवर वाफून घेऊया. आता आपण उघडून बघूया वाफलं आहे की नाही. हे बघा आता वाफलेलं आहे. तुम्हाला एक फोड दाखवते. पातळ थोडं काप केलं ना लवकर शिजलं जाते. हे असं केलं आपण, एका दोन भाग झाले की नाही तर शिजत आलेलं आहे. थोडंसं शेंगांचं कूट घालायचं, एखादं चमचा, जास्त नाही वापरायचं याला, थोडंसं. आणि जर कधी कधी काय असते भोपळा लवकर शिजत नाही बघा, आपल्याला घाई असते, तर पाण्याचा शिंतोडा मारायचं, म्हणजे कसं पटकन शिजली जातं. कधी कधी डब्याला पण आपण भाजी करायचं झालं ना त्यावर काय करायचं, लसूण कढीपत्ता वगैरे घालायचं आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचं, म्हणजे कसं लवकर शिजलं जाते आपली भाजी. कारण सकाळी आपल्याला गडबड असते, मुलांना शाळेत जायचं असते, मिस्टरांना आपल्याला ऑफिसला जायचं असते, त्याला डब्याला पण ही भाजी खूप छान लागते चपाती बरोबर. आता काय करायचं, कूट तर घातलंय आपल्याला. आता हे थोडंसं एखादं मिनिट आपण झाकून ठेवूया, गॅस बंद करू. आपण चटणीच करायला घेऊया. दगडाचं खलबत्त आहे, ह्यात जर आपण चटणी केली ना खूप चविष्ट, कारण लोखंडाच्या ह्याच्यात आपण भाजून घेतलेलं आहे. तर ह्याच्यात करूया आपण. हे भेंडी घालून घेते, सगळं थंड झालेलं आहे. आता ह्याच्यात काय आहे ना, आता चेचताना थोडंसं मीठ आणि एक छोट्या चमच्याने एक अर्धा चमचा जिरं घालायचं आणि चेचून घ्यायचं आपण. हे बघा हे काय लवकर बारीक होतंय, ह्याला नाही वेळ लागत, कारण ते छान भाजलेलं आहे ना भेंडी, त्यामुळे लवकर बारीक होत आहे. थोडंसं जिरं घालते, जिऱ्यामुळे छान चव लागते. आणि चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता इकडे गॅस बंद करते मी, कारण भाजी आपली तयार आहे. आता ही चटणी तयार होते. कारण सुरुवातीलाच आपण मीठ वगैरे घातलं ना चांगलं मिक्स होतं आहे, मग चटणी आपली मस्तपैकी. हे बघा बारीक झालेलं आहे. आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट घालूया थोडं आणि मिक्स करू. आपली चटणी तयार आहे. आता भांड्यात काढूया आपण. आणि तिकडं मी काय केले की भाताला ठेवले, भगरचं भात करायला. त्याला काय भगर भात करताना मात्र तुम्हाला एक टिप्स देते, मागे पण दिले. भगर कसं भाजून घ्यायचं, म्हणजे कसं भात छान होतं. ते भाजले आणि धुतले आणि त्यात थोडं मीठ घालून ठेवले, ते भात होते तिकडं. आपोआप थोडं चमच्याने फिरवावं लागतंय पण मधून ते भगरच्या भाताला. आणि तिकडं भात होते, हे चटणी काढते आणि साबुदाण्याची खीर करून घेते. चला ते तसं मिक्स करायचं, नाहीतर काय होतंय वर पाणी राहतंय आणि खाली घट्ट राहते हे. आणि त्यात भात लई लवकर होतंय. तुम्हाला सांगते भगरचं भात झटपट होते 5 मिनिटात. भांड्यात काढले आपलं बाउलमध्ये. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं, हे खलबत्ता जेव्हा आपण ओट्यावर वगैरे ठेवतो किंवा पार्टेक्सवर, त्याच्या खाली एखादा नॅपकिन किंवा कपडा घ्यायचं, कारण दगडाचं आहे ना, तर आपलं खराब व्हायला नको. त्यामुळे आपण एखादा कपडा ठेवायचा जुना, किंवा आपल्याला कुठला असेल ते वापरायचं, ते नॅपकिन किंवा कपडा ठेवूया. आणि आता ही भाजी काढते. ही भोपळ्याची भाजी पण तयार आहे आपली. कारण कसं आहे, लोखंडाच्या भांड्यात जास्त वेळ कुठलीही भाजी ठेवायची नाही. करताना लोखंडाच्या भांड्यात करायचं आणि काढायचं आपण. तर मी ते काढून घेते. चटणी झाली. भाताला अजून थोडंसं पाणी लागणार आहे.
थोडंसं पाणी घालते आणि झाकून ठेवते. हे भात आपलं तयार होत आहे. तर मी इथं पाणी उकळायला ठेवलं. साबुदाण्याची खीर करायची आपल्याला. हे पाणी उकळी आलं की हे साबुदाणा भिजत ठेवले. 4-5 तास भिजायचं. जेवढं भिजेल तेवढं खीर मऊ आणि छान होणार. त्यामुळे आपण हे शिजवून घेऊया म्हणजे खीर तयार होईल आपली. चला, पाणी उकळत आहे. आता ह्याच्यात आपण साबुदाणा घालूया. उकळत्या पाण्यात घातल्यामुळे साबुदाणा छान लवकर मस्त शिजले जाते. आणि हे काय करायचं, सारखं असं हात फिरवत राहायचं याला. आणि एक 5 ते 10 मिनिटात हे छान खीर तयार होईल आपली. शिजतं हे. शिजल्यानंतर आपण साखर घालायचं आणि जायफळ पावडर घालायचं. तर अजून एक दाखवते तुम्हाला. भात प्लेन झालाय ना. प्लेन भाताबरोबर काय करायचं मग, शेंगदाण्याची आमटी करूया. कारण भाकरीला पण थोडं काहीतरी ओलावा पाहिजे ना. सुक्कं सुक्कं होणार. चटणी आपली सुक्की, भाजी सुक्की. त्याच्यामुळे हे तर खूप सोपी रेसिपी आहे. हे तुम्ही झटपट करा. काय करूया आपण, ह्याच्यात थोडेसे शेंगदाणे घेऊया मिक्सरच्या भांड्यात. आपल्याला जेवढे हवे आहेत तेवढं घ्यायचं आपण. मी एक अर्धी वाटी घेतले. ह्यात आपण जिरं घालायचं आणि हिरवी मिरची जी आहे ती बारीक तुकडे करून हे हिरवी मिरची घालायची आणि हे बारीक करायचं. आणि जिऱ्याच्या फोडणीत आपण हे पेस्ट करून घ्यायचं. थोडं मिडियम पेस्ट करायचं, एकदम बारीक नाही. आणि त्या तेलामध्ये आपण घालून टाकूया म्हणजे ती आमटी होते तयार आपली. थोडंसं चवीला लिंबाचं रस आणि थोडंसं साखर घालूया. हे बघा, ते छान शिजू झालं की कसे साबुदाणे फुगलेत बघा, एकदम मस्त असं ना. अजून थोडंसं शिजू दे. आणि आता आपण हे शिजतो पण तिकडं आमटीला मी पेस्ट करून घेतलेलीच आहे. हे बघा, हे पेस्ट केले. आता फोडणी घालूया आपण. आणि शेंगदाण्याची आमटी थोडीशी तेल घालून फोडणी घालूया. पण भाताला पण होईल आणि भाकरीला पण होईल. त्यामुळे मस्त आपलं होतं आहे. त्याच्यात थोडंसं जिरं टाकते. आणि आता आपण केलेलं पेस्ट घालूया ह्याच्यात. आणि आपण लागेल तसं पातळ घट्ट आपल्याला जसं पाहिजे तसं करायचं. मी अजून पाणी घालते आणि मीठ घालते, लिंबाचा रस आणि साखर. आपली आमटी तयार होईल. हे बघा, ह्याच्यात थोडं साखर घातले, थोडं लिंबाचा रस आणि मीठ चवीनुसार. हिरवी मिरची तर आपण वाटतानाच घातलेली. मी अशी आमटी एवढी पातळ केलेली आहे. आपल्याला जसं हवं आहे पातळ घट्ट आपण करायचं. तर हे थोडंसं शिजू द्यायचं बारीक गॅसवर म्हणजे छान त्याची चव येते. शेंगदाण्याचं सगळं मिक्स केलेलं आहे ना, त्याची चव खूप छान होते. आणि इकडं खीर पण होत आलेली आहे. आता ह्याच्यात साखर घालायचं आहे आपल्याला. ते साखर पण कसं आपल्याला गोड जास्त कमी जरी तुम्ही कमी घातलात आणि तुम्हाला वाटलं बाबा जेवताना संपक आहे, आपण वरून परत साखर घालून घेऊ शकतो. अशी खीर आपली तयार आहे. त्याच्यात साखर टाकले, थोडं जायफळ पावडर टाकले आणि नंतर वाढून घेताना दूध आणि तूप घ्यायचं आहे आपल्याला. आता भाकरी करायला घेते मी. इथं मी पाणी उकळायला ठेवले कारण थोडंसं चिकटपणा घातलं ना पाण्याला म्हणजे भाकरी मऊ होतात. तर पीठ घेते. 2 भाकरी करायचे आहेत तेवढंच पीठ घेते मी. आणि ह्या पिठात जे आहे थोडंसं मीठ घालायचं कारण भगरला वगैरे चव नसते. मग चव यायला पाहिजे की नाही भाकरीला, सप्पक सप्पक नको वाटायला. नकळत घालायचं आपलं पीठ. असं मीठ घालायचं आणि मीठ सगळं मिक्स करायचं. आणि ह्यात आपण गरम पाणी घालून आपण नंतर थंड पाण्याने मळायचं. आपण काय करायचं, आता गरम पाणी घालणार बरोबर, मग आपल्या हाताला भाजणार तेव्हा काय करायचं, उलटणं घेऊन उलटणं ना बारीक असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पीठ मळायला नंतर थंड पाण्याने बरं पडेल. चला, मी गरम पाणी घालून घेते. आता उकळतं पाणी घ्यायचं. गरम म्हणल्यानंतर थोडं उकळतच पाणी घ्यायचं. जेवढं लागेल तेवढंच घ्यायचं, जास्त नाही कारण आपल्याला थंड पाण्याने पीठ मळायचं आहे. असं करायचं म्हणजे हात आपलं भाजणार नाही. नाहीतर काय होतं आहे, हात भाजले जातात. उकळतं पाणी ना, तेही आपल्याला काळजी घ्यायची आहे शरीराची. आता मी हे सगळं मिक्स करून थंड पाण्याने मळून घेते आणि 2 भाकरी करून घेते. हे बघा, असं गोळा जरी झालं ना, ज्वारीचं असो बाजरीचं असो कुठलंही पीठ आपण मळताना ना हे असं जास्त मळायचं म्हणजे कसं भाकरी छान होतात. नाहीतर काय काय जण काय करतात, घाई करतात ना,
मग त्यामुळे नाही जास्त मळलं तर भाकरी मऊ होणार नाही आणि काठ चिरले जातात. त्यामुळे जास्त वेळ मळायचं. थोडा वेळ लागेल आपल्याला, कष्ट होईल, पण भाकरी चांगली होण्यासाठी करावं लागणार एवढं तरी. तिकडं गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे. आणि तुम्हाला अजून एक टिप द्यायचं आहे मला. कधी कधी काय होतं आहे, बरेच लोक म्हणतात भाकरी टाकले की आमची भाकरी फिरत नाही गोल गोल. माझे कसे फिरतात. त्याला काय ना, आता हे तवा तापलं, आपल्याला भाकरी टाकायचं आहे की नाही, त्याला काय करायचं, तुम्हाला दाखवते तसे करायचे. 2 थेंब तेलाचे उडवायचे आणि त्याच्यावर थोडंसं पेपर घासायचं. मग आपली भाकरी पटकन फिरली जाते. पातळ अशी भाकरी छान लागते. मी आज छोटे भाकरी करणार आहे, नाहीतर माझी भाकरी तुम्ही बघितलं असेल मोठे मोठे पातळ असतात, पण आज थोडंसं छोटे छोटे करते. पण आपल्याला थाली म्हटल्यानंतर दिसायला पण छान दिसली पाहिजे ना. मग आता तवा तापलेला पण बघा, हे असं धरायचं, आपल्याला वाफ लागते म्हणजे आपल्याला लक्षात येते की बाबा आपला तवा तापलेला आहे. हे बघा, असं 1-2 थेंब टाकलं ते, आणि असं एक पेपर घ्यायचं आणि ह्या पेपराने असं थोडंसं हे करायचं, फिरून घ्यायचं. तेलकटपणा जास्तही नाही, पण थोडंसं, म्हणजे आपली भाकरी पटकन फिरली जाते. आता भाकरी टाकते ह्याच्यात आणि भाजून घेते. हे बघा कशी आपली भाकरी फिरलेली बघा, फिरते की नाही, कारण तेल आहे, ते तेलकटपणा जास्त नाही आहे, पण ते पेपरामुळे जे चोळलं गेलं आहे त्यामुळे ते छान आपली भाकरी फिरली जाते. हे बघा, छान अशी भाकरी फुगलेली आहे, मस्त असं. आपली थाली पूर्ण तयार आहे. हे बघा, हे भाकरी आहे, भेंडीची चटणी आहे, लाल भोपळ्याची भाजी आहे, शेंगदाण्याची आमटी आणि भात आहे. भातावर आपण आमटी घेऊ शकतो, भाकरीबरोबर घेऊ शकतो. आणि हे बघा छान असं आपलं खीर, कारण स्वीट पाहिजेच ना आपल्याला थाली म्हणल्यावर. आणि ह्या साबुदाण्याच्या खिरीत नंतर दूध आणि तूप घातलेलं आहे. मग तर काय भन्नाट होणार आपली थाली. तुम्ही नवीन आहेत का? नवीन असाल तर सबस्क्राईब करा ना लवकरात लवकर, विसरू नका. बेल आयकॉन दाबा. आता थाली तयार आहे, पण कोणाला तर चवीला तर बोलवायला पाहिजे ना, खाऊन कसं झालंय सांगायला. माझ्या छोट्या सुनेला बोलवते, वैष्णवी ये ग, बघ कशी झाली आहे. आपलं थाली मस्तपैकी तयार तर आहे, पण चव बघायला पाहिजे की नाही. आता ती सांगेल कसं झालंय बघ. आता हे तिखट भाजी भाकरी खाऊन झालेलं आहे. आता हे मी स्वीट बघते कसे झाले. साबुदाण्याचं खीर आपलं गोड मस्त केलेलं आहे ना. सगळं नेहमीप्रमाणे अप्रतिम झालेलं आहे. एवढी मोठी जम्बो थाळी असेल तर कोणाला उपवास नाही करावा असं वाटणार. आई, आता तुम्ही पण टेस्ट करा. मी पण एक घास खाऊन बघते ना, एवढं सांगते तर बघायलाच पाहिजे. सुनेनं सांगितलेलं आहे चविष्ट झालंय म्हणून. मी चटणी घेते, मला चटणी खूप आवडते भेंडीची. अरे वा, काय छान झालंय चव भेंडीची, मस्त. आता भोपळ्याची एक घास घेऊन बघते, कारण मला आवडते भोपळ्याची भाजी पण. असंही खूपच छान झालेली आहे बघा, करून नक्की. खीर पण अप्रतिम, कारण जायफळ टाकलेलं आहे ना, मस्त असं सुगंध वाटतं एकदम. अशी थाली करा बरं का, हे असंच पदार्थ करा. नवरात्र करायला काय हो, सोपंच आहे. आणि मी वेगवेगळे रेसिपी पण टाकले उपासाचे. शिरा टाकलेला आहे, भरपूर असं काही टाकलेलं, बर्फी टाकलेलं आहे. तुम्ही करून बघा प्रत्येक गोष्ट. आणि 9 दिवस असं घालवा आणि भजन कीर्तन करा, मजा. देवी बसलेली असते ना सगळ्यांच्या घरी, भजनं वगैरे व्हायलाच पाहिजे, देवीची उपासना व्हायला पाहिजे. आणि आपल्या शरीराचा उपास करून हे असं सगळं खाल्लंच पाहिजे. आपणच देवी आहेत ना, आणि ती घट बसवलेली असतो आपण. तुम्ही सगळ्यांनी वेळात वेळ काढून बघताय, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि करून बघा खाली, 9 दिवस उपास असते आपले. उपवासाची थाळी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.